महिषी पुत्रामुखी बोलविने श्रुती, महिषी पुत्रामुखी बोलविने श्रुती, चालविने भिंती वैसोनिया, नवे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. उदका माझी वया ठेवणी कोरड्या, दाखविणे रोकड्या जनामादी जगा माझी, नवे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. निळा म्हणे तिही संगेची तारणी, निळा म्हणे तिही संगेची तारणी, दीन उद्धारणी नवल. नवे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रतिवर्षी संपन्न होणारा ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळ्याचा हा नामसप्ताह आपण मोठ्या भक्तिभावानं संपन्न करत आहोत. त्यानिमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा माझ्या परमभाग्यानं वाटायला आलेली आहे. निरूपणाकरता घेतलेला जो अभंग आहे ते तुकोबारायांचे पटशिष्य एकमेव गुरुभक्त असे निळोबाराय आणि संत मालिकेतले शेवटचे संत, आपल्या मालिकेतले शेवटचे संत. त्यानंतर आपण कुणाचं वाङ्मय संत म्हणून स्वीकारलं झाले असतील, झाले भाऊ, होतील भाऊ, पण आम्ही कुणाचं वाङ्मय स्वीकारलं नाही. शेवटचे संत मालिकेतले संत अशा निळोबारायांचा संतांची महती आणि गुणगान गाणारा साबुंग आहे. तर माऊलींच्या समाधीचा सोहळा म्हणजे चरित्रच वर्णन करावं असा दंडक आहे, पण काय इथं दंडक घालायची गरज नाही. सगळी लोक आहेत तिथं, मीच फक्त ह्याच्यात लहान आहे. असो का म्हणून संतांची चरित्र ऐकावीत. चरित्रच म्हटलं तर 4 प्रकाराने चरित्र सांगता येतात. किती? 4. 1 देव, 2 संत, 3 मानव आणि 4 दानव. किती जणांची चरित्र आहेत? 4. आता यातली शेवटची 2 आहेत आणि अगदीच शेवटच आहे, त्याचा विचारच करायचा नाही. त्या चरित्रांचा विचार करायचा नाही. कुणाकुणाचा? मानवाच्या आणि दानवाच्या चरित्राचा विचारच करायचा नाही, सांगायचीच नाही. ती कीर्ती मानवाची
म्हणत नाही बरं, जगद्गुरु तुकोबर यांचं प्रमाण आहे. मग माणसाची कीर्ती का वर्णन करू नये? कारण ती केल्याशिवाय वर्गणी पण मिळत नाही. बरोबर ना? मानवाची स्तुती व्यवहाराकरता करावी, परमार्थात तो वर्णनीय नाही. दानवाचा आपण इथं विचारच करायचा नाही. पण मानवाची का वर्णन करू नये? मानवाची कीर्ती वर्णन केली तर आपल्याला दोष येतील. आपल्या अंगाला काय लागतात? दोष लागतात. बरोबर. कितीही सज्जन असला माणूस तरी त्याची थोरी वर्णन करायची. म्हणून म्हटले एक गाव आम्ही, बाकीच्यांचं काय काम नाही. बरं, का वर्णन करू नये? मी कारण सांगितलं, दोष लागतात. मग संतांची आणि देवाची वर्णनच का करावीत? कारण तेच वर्णनीय आहेत. कोण? दोन. आता काय म्हणणार, त्याचा फायदा काय? बरोबर ना? कुठली गोष्ट आम्ही फायद्याशिवाय करतच नाही ना. फायदा नाही तर, आणि त्यातल्या त्यात भजन म्हणजे तोट्याची स्कीम. ते धामजे आमची तोट्याची स्कीम आहे ना. असं का वर्णन करावं यांचं चरित्र? ऐका बरं, संतांची चरित्र वर्णन केलेल्याचे फायदे सांगतो. बरं, संतांच्या वर्णनानं आपल्याला 3 फायदे होतात. किती? एक सत्पथावर चालण्याचा अधिकार मिळतो. म्हणजे सत्कर्म करायचं बुद्धी जर कोणाकडून बघितल्यावर, कोणाचं चरित्र ऐकल्यावर होईल? बुवांचं. सत्पथावर चालण्याचा अधिकार मिळतो. म्हणजे सत्कर्म करण्याची बुद्धी संत चरित्रानं होते. एक फायदा. आता म्हणणार तुम्ही सत्कर्म कर्म आणि त्याचं फल, सत्कर्म करणं आणि त्याचं फल दोन्ही प्राप्त होतात. दुसरी फायदा संतांच्या चरित्रानं काय आहे? संत चरित्रात जर वाखाणना केली तर आपल्याला भक्तिशास्त्र कळतं. काय कळतंय? भक्ती. कारण संतांनीच भक्ती प्रतिपादित केलेली आहे, देवानी नाही, वेदानी नाही. बरोबर? थोडंसं मोठं बोलतो, कारण वेदांचे 3, ज्ञान, कर्म आणि उपासना. भक्ती ही संतांनीच प्रतिपादित केलेली आहे. कारण ज्ञान, कर्म आणि उपासनेला अधिकारी लागतात. आता ते तुम्ही पुष्कळ ऐकले, मी आता तिकडं जाईत नाही. कर्माला अधिकारी, ज्ञानाला अधिकारी आणि उपासनेला अधिकारी. अधिकारी नसेल तर त्याला ते घेता येत नाही. मग संतांनी विचार केला, आणायची कुठनं कलियुगात? म्हणून सकाळ अशी येथे असं साधन काढलं की जी भक्ती निवडली, भक्ती प्रतिपादित करतात आणि भक्तीचं फळ आहे. काय सांगितलं? कर्म आणि कर्माचं फळ, भक्ती आणि भक्तीचं फळ, आणि तिसरा फायदा विशेष आहे, ज्ञान आणि ज्ञानाचं फळ. या तिन्ही गोष्टी जर एकत्रित बघायच्या असेल तर संत चरित्र. या तिन्ही गोष्टी एकत्रित घ्यायच्या. तुम्ही म्हणाल कर्म काय? जो सत्पथावर चालतो माणूस, म्हणजे सत्कर्म करतो. वेदविहित कर्म करायला कोण शिकवतं? बोला. वेदविहित कर्म करायला कोण सांगतात? संत काय दुसरी घरातली? कोण सांगतं? घरातली चांगलं कामं करा म्हणतात काय? पैसा आणा फक्त. तुम्ही तिकडं टोप्या घाला, नाहीतर काय घालायचं ते घाला, पैसे आणा एवढं सांगतात. संत मात्र असं सांगत नाहीत. बरं, वेद निषिद्ध कर्म त्यांनी केलीही नाहीत आणि जगालाही त्या कर्मापासून परावृत्त केलं. आता मग त्याचं फळ काय? चित्तशुद्धी. बोला. सत्कर्म केल्यावर चित्तशुद्धी आहे का दुष्कर्म केल्यावर चित्तशुद्धी आहे? सोप्या भाषेत सांगतो, दुसऱ्याचं खाल्यावर बरं वाटतंय काय दुसऱ्याला दिल्यावर? कळालं ना? दुसऱ्याला दिल्यावर बरं वाटतं, दुसऱ्याचं खाल्यावर बरं वाटत नाही. ते मान वर करीतच नाही. दुसऱ्याला दिलं तर मानही वर होतं आणि अंतःकरणही शुद्ध होतं. लक्षात घ्या. आणि अंतःकरण शुद्ध हे परमार्थात प्रवेश करायला अगोदरची पहिली पायरी आहे. अंतःकरण शुद्ध नसेल तर तो परमार्थाचा अधिकारीच होत नाही. हे तुम्ही सगळ्यांनी वारंवार ऐकलेलं आहे, पण अजून शुद्ध झालेलं
नाही झालं असलं तर मला सांगा. कर्म आपल्याला संसारी माणूस म्हटलं की कर्म अनुचित करतोच, ते फक्त संत चरित्राकडे पाहावं. अनुचित कर्म संतांनी कधीही केले नाहीत. कितीही प्रापंचिक परिस्थिती खालावली तरी सुद्धा संतांनी अनुचित कर्म केली नाही. सगळ्या संतांचं चरित्र बघून घ्या आणि त्या चरित्रात एखादं चुकीचं काम संतांनी केलेलं मला दाखवा. मी भरपूर बेलसऱ्यांची चरित्र वाचली. तुमचे संतांचे चरित्र लिहिणारे कवी कोणते? आपला भक्तिविजय लिहिणारे, भक्तिविजय लिहिणारे ते श्री काय कुठले नाव त्याचं? मौर नाही, महिपती. हां महिपती बाबा बरोबर आहे. जागरणीचा थोडासा परिणाम आहे, समजून घ्या. महिपती हां चरित्र काय ऐकावेत याचं सांगायला लागलं. पहिलं कर्म उचित करायचं प्रश्न देतात. बरं नुसतं सांगतात का आधी केलेनी मग सांगितले? म्हणून संत चरित्र श्रेष्ठ आहे. अगोदर स्वतः आचरण केले आणि मग सांगितले. उदाहरणं दाखल देतो. एक नाथ बाबा सोडले तर सगळ्यांची प्रापंचिक स्थिती चांगली होती का वाईट? संतांपैकी बोला की. काय अवघड प्रश्न नाही, मी काय वेदांतातले प्रश्न विचारत नाही. एक नाथ बाबा सोडले तर सगळ्या संतांची प्रापंचिक स्थिती काय? शून्य. मग मनुष्य चुकीची कर्म करवा करतोय. परिस्थिती बिघडल्यावर काय, परिस्थिती चांगली असल्यावर? चोरी कवा करते? घरात नसल्यावर काय, असल्यावर? इतकी परिस्थिती डेंजर झाली पण अनुचित कर्माला स्पर्श केले नाहीत म्हणून दिव्य आहेत. आम्ही शेताकडे गेलो, भूक झपाटून लागली असं धरून चला आणि भाकर आणाय नाही, दुसऱ्याच्यातल्या जाळ्या उपडून खाऊ का नाही? आणि वर्णाने उपदेश देणार. भूक लागल्यावर कुणाचं बी उपडून खाल्लं तरी चालतंय, शास्त्रानं सांगितलं. मी काय चोरी करून कुठं काय विकाय निघालोय? तडपडून मरतील संत पण अनुचित कर्म केलेले. एक सांगतो साधं उदाहरण. आंबे विकायला एक बाई आली, आंबे विकायला. तुकोबारांच्या खिशात पैसे नव्हते, आंबा खाण्याची इच्छा झाली, पैसे तरी नाहीत. बरं मागावं तर महाराजांनी कसं मागावं? प्रतिष्ठा आढाली म्हणून मग काय केले, ती महिला पुढं आंबा विकत जायत होती आणि पाठीमागणे एक आंबा उचलले, म्हणजे चोरला. कुणी? महाराजांनी, तुकोबारायांनी. मी नव, आम्ही काही चोरटेच आहे. चोरीचे प्रकार आहेत बरं. प्रत्यक्ष चोरी करणे म्हणजे चोरी आणि खोटं बोलणं म्हणजे काय आहे? आता पेशंट बरोबर आम्ही खरं बोलत असेल, ही काय आहे? चोरीच आहे, अनुचित कर्म आहे. बरोबर आहे ना? आंबा चोरला, खायला घेतला, इतक्यात विवेक जागृत झाला. आज मी जिभेचं चोचले पुरवण्याकरता आंबा चोरला, उद्या अजून दुसरं काय बघितलं तर चोरण्याची बुद्धी होईल. म्हणून संतांचा विवेक सदैव जागृत असतो. आम्ही विवेकाच्या व्याख्या सांगतो, बरोबर ना? आम्ही विवेकाच्या व्याख्या सांगतो पण विवेकाला जागृत केलेलं नाही. म्हणून ते संत्रात म्हणून हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. सदा संत चरित्र डोळ्यासमोर का ठेवावीत? त्याने असं केलंय. जर आम्ही त्याचे पाईक असेल तर आम्ही सुद्धा हे करणं उचित नाही, असं जागवित असतील कोणतर संत, म्हणून त्यांची चरित्र ऐकावीत. मला वेळ मिळाला तर पुढे जातो चरित्राकडं, कारण ह्याच्यात त्यांनी 3 संतांची चरित्र त्यांनी केलेल्या पराक्रमाप्रमाणे सांगितलेले आहेत. कोणी? निळवराय. हां पहिल्यांदा ज्ञानोबारायचं सांगितलं. आता त्याला ती चमत्कार म्हणतात, ते चमत्कार नाही, पुढे येतो मी. पण चरित्र काय ऐकायचं? सत्कर्म करायला शिकवतात. तुकोबाराय आंबा खाणार, परत विवेक जागा झाला. आज मी आंबा चोरला तर उद्या दुसरी चोरण्याची बुद्धी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई वडिलांनी एक करावं, पोरानं पहिली चोरी केली की कानपाडीत मारायचं.
काय मारायची? कानपडीत मारायची. आता इकडं सांगतो, पोरानं एक दुसऱ्याच्यातली भुईमुगाची जाळी आणली तर कानाखाली मारावं, नाहीतर आई आमच्या म्हणतात एकच आणलीच होय रे. बरोबर ना? असं माझी बाई मला म्हणाली. पण आधी कानाखाली मारून, आधी कानाखाली मारली बरं, परत दुसऱ्याच्यातलं आणायचं नाही. आता त्याला जर प्रोत्साहन द्यावं सत्कर्माला का बंधन घालावं? बंधन. त्याला त्याच ठिकाणी कानाखाली मारा, म्हणजे तो परत करणार नाही. आणि हे कानाखाली मारणारे संत आहेत बरं. महाराजांनी तो आंबा घेतला, रस्त्यानं जात होते, बाजूला त्यावेळी टॉयलेट वगैरे नव्हते. आमचं टॉयलेट रस्त्याच्या कडेला होतं, बरोबर ना? त्या टॉयलेटमध्ये तो आंबा टाकला. कोणी घाण करून गेले होते, त्याच्यात तो काय केला? आंबा टाकला आणि मनाला सांगितलं आता खा. तो आता आंबा खा. आता खायची इच्छा होईल, पुन्हा चोरी करील. सामान्यातलं सामान्य आंबा खाला असता तर काय फरक पडला? त्या माऊलीनं बघितला सुद्धा होता महाराजांनी चोरलेला, पण महाराजांनी घेतलाय, खाऊ दे म्हणाले. काय बोललं नाही. बोलले नाही. पण महाराजांनी तो आंबा कुठं टाकला? घाणीत. आणि मनाला सांगितलं. काय सांगायचं म्हणा? हे साधं कर्म आहे, एकदम साध्यातलं साधं. ते सुद्धा अनुचित म्हणून त्यांनी स्वीकारलं नाही, प्रायश्चित्त घेतलं त्या कर्माचं. लक्षात घ्या. म्हणून संतांच्या चरित्रानं आपल्याला काय होतं? शुद्ध कर्म आचरण करण्याची ताकद कुणाकडे बघून येते? संतांच्याकडे बघून येते. दुसरा नमुना घ्या. शुद्ध कर्म केले की मग नामदेवरा म्हणतात, महामळे मन होते जे महामळे मन होते जे गांजले शुद्ध चोखाळले स्पष्ट महामळे मन महामळे मन होते जे गांजले महामळे मन. वाजवा का? महामळे मन महामळे मन होते जे गांजले महामळे मन. शुद्ध चोखाळले स्फटिका जैसे पहिलं फल आहे कर्माचं, शुद्ध कर्माचं. चित्त काय झालं? चोखाळलं. आणि चोखाळलेल्या सिद्धानं जर भगवंताचं नामस्मरण केलं तर मल शिल्लकच राहत नाही, मल निवृत्त करावाच लागत नाही. चित्तच जर शुद्ध झालं तर पुन्हा पाप करण्याची वृत्ती होणारच नाही ना. कर्म कर्म सांगितलं. संतांचं कर्म दिव्य एवढ्या करता. दुसरं घ्या, संतांच्या चरित्रानं होणारा दुसरा फायदा म्हणजे काय सांगितलं? भक्ती. भक्ती कुणी करायला सांगितली आम्हाला? तो का म्हणे सोपे. मग किती सोपी सांगितली? सकळाशी येथे पुढं सकळाशी नाही, अजून त्याच्यात वर्ग केला. यारे यारे याती भलती
नारी नर करावा, न लगे चिंता कोणाशी. भक्ती हे साधन जर कोणी सांगितलं असेल, संतांनीच सांगितलं. संतांनी योग सांगितला नाही, संतांनी ज्ञान सांगितलं नाही म्हणशील, पण येतो पुढं सांगितलंय. पण अगोदर काय सांगितलंय? कारण भक्तीचं फळच ज्ञान आहे. पुढे येतो मी. भक्तीनं काय होतं? ज्ञान आहे. बरं लक्षात घ्यायचं. भक्तीचं फळ कशात आहे? भक्तीच्या 3 स्टेजेस आहेत. भक्तीच्या 3 पायऱ्या आहेत. ज्ञानपूर्व, ज्ञानलक्षण आणि ज्ञानोत्तर. पहिलं संत चरित्रानं काय होतं? ज्ञान असू दे नसू दे, मला सांगा किती वर्षात कीर्तन करून आम्हाला भगवंताचं यथार्थ ज्ञान झालं? त्याने हात वर करा. ऐकलंय काय झालंय? बोला बोला. ऐकलंय पण यथार्थ ज्ञान झालंय का? कुणी बी सांगा बरं, मी चॅलेंज करतो त्याला. मग तो मानव राहतच नाही, तो संत होतो. बरं, ज्याला भगवंताचं यथार्थ ज्ञान झालं तो मानव या व्याख्येत बसत नाही, त्याची उपाधी बदलते. तो संत झाल्याशिवाय राहत नाही. बरं, यथार्थ ज्ञान झाल्यावर जगत ज्याला ज्याच्या दृष्टीत परिवर्तन होतं, ज्याच्या आचरणात परिवर्तन होतं, किंवा जगाकडे बघण्याचा ज्याचा दृष्टिकोन चेंज होतो. आम्ही ज्ञान ऐकलंय पण झालेलं नाही. हे बघा, गुरु मानणारे जास्त, संत मानणारे जास्त, पण संतांचं मानणारे किती? ऐका मी काय म्हणते, थोडंसं जड आहे. जड म्हणजे काय? सोपंच आहे. संतांना सगळी मानतात, पण संतांचं मानणारी गुरुनं सगळीच मानतात. सगळ्यांनी तुम्ही आम्ही गुरु करून घेतलाय. गुरुचं ऐकणारा पट्ट्या एक बी नाही. बरोबर आहे ना? गुरुचं ऐकणार आहे का कोण? नाहीच. बरं, मी नेहमी सांगतो आणि आताही सांगतो, मानतो आम्ही गुरु करून घेतला, पण गुरुचं ऐकत नाही. संत मानतो पण संतांचे विचार मानत नाही, संत सेवा करत नाही. आता संत सेवा म्हणजे काय ते बी सांगतो. संत सेवा म्हणजे त्यांचं पाय दाबीत बसू नका. काय काही सेवाचा अर्थ काय लावला? संतांचं पाय दाबणे, त्यांना आणि काय काय करणे, शाल देणे, कपडं नवीन देणे, ही संत सेवा ना. संत सेवा म्हणजे संतांचं विचार अंगीकृत करून कृतीत. म्हणून वडिलांची सेवा म्हणजे काय? वडिलांचं पाय दाबणे, हात दाबणे नाही. वडिलांची परंपरा पुढे चालवणे हीच वडिलांची सेवा आहे. मग त्याच्या हातात ते चाव्या देते, हे बघ बाबा, आता तू पुढचं घर चालवायला योग्य आहे. आपल्या घराण्याची परंपरा चालव. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पा. आमच्या पारंपरिक पद्धतीने आलेल्या आहेत. म्हणून संतांच्या चरित्रानं भक्ती प्राप्त होते. मग भक्ती करता अधिकार संतांनी सांगितलं नाही. भक्ती सगळ्यात सोपी आहे, त्याची प्रमाण पुष्कळ तुम्हाला सगळ्यांनी दिलेले आहेत. भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवेया पापा, येणे जाणे खेपा. येणेची मग आता इथं येणे जाणे खेपा म्हणजे मोक्ष. मग मोक्ष भक्तीत आहे का? त्या ज्ञानात आहे. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. मग भक्तीनं काय होईल? भक्ती करता करता काय होईल? भगवंताचं म्हणजे 3 प्रकारांनी पहिली ज्ञानपूर्व करा. मला वाटतंय इथं आलेल्या वारकऱ्यापैकी 99% लोकांनी माळा एकामेकाचं अनुकरण करून घातल्यात काय देव कळावं म्हणून घातल्यात? मी बी त्यातलाच आहे. बरोबर आहे ना? देव कळावा किंवा देवात जाणावं म्हणून काय एक अनुकरण केलंय. काही ना कानाला धरून नेल्यात. बरोबर ना? काही ना कानाला धरून. माझं एकच कीर्तन आमच्या गावात बामण्यात एकानं ऐकलं. अगदी लोड होतं, त्या लोड अवस्थेतच त्यानं घातली. म्हणला अभंग घेतला तर होय होय वारकरी बाहे पायरी पंढरी. फायदा काय सांगितला? फायदा सांगितला एकच की काय करावी, बाकीची साधनं करायची काय गरजच नाही. नुसतं वारी केली की काम भागलं.
आणि भागतहीच, अडचण नाही, पण ती निष्ठेची वारी व्हावी. वारीचे सुद्धा प्रकार आहेत, आता तिकडे मी जात नाही. संतांच्या भक्तीचं फळ म्हणजे ज्ञान प्राप्त होतं, आणि ज्ञानानं जो मिळणारा मोक्ष आहे ना, तो सहज सुलभ झाल्याशिवाय राहत नाही. मग संतांच्या भक्तीत मोक्ष आहे का? आहे. संतांच्याकडे ज्ञान नाही का? आता ज्ञानाची प्राप्ती आहे, कारण संत हे कोण आहेत? मूर्तिमंत ज्ञानच आहेत. बरं, ते चालते. भक्तीचं फळ ही ज्ञान आहे, आणि संताकडून पुन्हा ज्ञान झालं की ज्ञानाचं फळ काय? मोक्षच आहे ना. पण संत मोक्षात अडकत नाही. मोक्षामा पुढे कामारी दाशी होय सांगोयशी. तुका म्हणे ज्ञानाच्या बाबतीत जर विचार कराल तर त्यांचं ज्ञानोबारायचं वर्णन करतात. ते चालते ज्ञानाचे बिंब. किंवा याच्या पलीकडे सांगू का, जे ब्रह्मज्ञान म्हणून आहे ना, ते संतांच्या दारात हात जोडून उभा राहतात. ब्रह्मज्ञानदारी येते काकुलती. तुकोबारांच्या दारात ब्रह्मज्ञान काय आहे? हात जोडून उभा आहे. तुमच्या घरात आम्हाला काय करा? प्रवेश द्या. काकुलतीला येऊन सांगते, मी म्हणत नाही. धिक्कारिले संती हरिदासी. त्याचा धिक्कार करावा संतांनी. मग धिक्कार करणे इतकं वाईट आहे का ते? अजून दुसरं तुकोबारांचं प्रमाण आहे, नको आत्मस्थिती भाव. मी भक्त आणि तू देव, ही ज्ञानोत्तर भक्तीची लक्षण आहे. तुम्ही नको म्हणशीला, गप बसा. प्राप्तीनंतरचा त्याग आणि प्राप्तीपूर्वचा त्याग वेगळा आहे. त्यांना प्राप्त होतं म्हणून त्याग आहे. आम्हाला अजून प्राप्तच नाही. म्हणजे मी नेहमी सांगतो त्याला, मिळायच्या अगोदर नको म्हणणे म्हणजे तो काय आहे? नुसता भ्रम आहे तो. आता मी उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. मिळायच्या अगोदर नको म्हणणे. परवा कोल्हापूरला शिंदे साहेब आले हेलिकॉप्टरनं. माझ्याजवळ माझा दोस्त उभा राहिला होता. बघ रे म्हटलं, काय भाग्यवान आहेत, हेलिकॉप्टरमध्ये बसून आलं आहे. गावात नाही हिंडत्याला पोरगं हेलिकॉप्टर. छे महाराज म्हणला, मी हेलिकॉप्टरमध्ये बसत नाही. कोण म्हणाले ते? माझ्या बाजूला उभा राहिलं. म्हटलं का रे? काय नाही म्हणलं, आपण हेलिकॉप्टरमध्ये बसत नाही. घरात मोडकी सायकल नाही लेका. काय म्हटलं मी? मोडकी सायकल. संतांच्याकडे असणारा जो मोक्ष आहे ना, तो कामारिदाशी म्हणतात. आणि भक्ती प्राप्त झाली की पुन्हा मोक्षासाठी वेगळं खटपट करायची गरज नाही. बरं, तिथं वेगळी खटपट करायची. भक्ती आलं की ज्ञान आलं की मोक्ष, आल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ज्ञानाचं फल, भक्तीचं फल आणि कर्माचं फल संत चरित्रात येतं. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, तेच ऐकावं. मग काय काय आपलं हरवलंय? ओवी घेतली, हरपले आपण पे पावे. म्हणजे काय आमचं हरवलंय? कर्म हरवलंय, ज्ञान हरवलंय, भक्ती हरवले. काय? बोला बोला बोला. एकच प्रमाण तिथे घ्यायचं नाही. हरपले, काय काय हरपलंय? आम्ही कर्मापासून विनमुख झालो, ज्ञानापासून विनमुख, भक्तीपासून विनमुख. आणि ही जर शोधायची असतील तर कोण दाखवील? संत चरित्राशिवाय हे तुम्हाला मिळणार नाही. म्हणून संत चरित्राची ही 3 दिव्य फल आहेत, म्हणून ऐकायची. म्हणून संत वर्णनीय आहेत. आणि देवाच्या स्तुतीनं काय मिळेल? देवाच्या चरित्रातनं काय मिळेल? देवाचं चरित्र वर्णनीय आहे, संतांचं चरित्र अनुकरणीय आहे. ऐका बरं, संतांचं चरित्र अनुकरणीय आहे. ते करील तसं करायचं, देव करील तसं करायचं नाही, ते वर्णावे. आणि ते वर्णन केलं तर प्राप्ती काय? वैकुंठाची प्राप्ती होईल. कुठं जाल तुम्ही? देवाच्या चरित्राच्या वर्णनानं कुठं जाईल? वैकुंठ प्राप्ती. पण संतांचं चरित्र हे वर्णनीय म्हणजे अनुकरणीय आहे, आणि देवाचं चरित्र हे फक्त वर्णने. चरित्र ते उच्चारावे. देवे केले गोकुळी.
देवानं केलेलं चरित्र करायच्या भानगडीत पडायचं नाही. तुम्ही म्हणणार देवान केलं आम्हाला करायला का होतंय? देवान केलं म्हणून तू करायचं असेल जमणार नाही. माझं कीर्तन एका चाच्याने ऐकलं, मोमेडीन चाच्याने, काल्याचं कीर्तन उत्तरमध्ये. मोमेडीन होते बिचारे, आणि त्यांनी मला म्हटले, कीर्तन झाल्यावर साईडला आले आणि म्हणले, एक विचारू का? म्हणले, पूछू क्या आपको? पूछो पूछो म्हणलं. म्हणाले, तुम्हारे भगवान ने तो 16,108 शादी की थी. कितनी? 16,108 लग्न केले म्हणाला. हमने 2 किया तो तुम्हारा लोग बॉम्ब मारता. आणि त्यानं ते खानदान बी देवाचं सांगितलं. प्रत्येक जणीला 11 मुलं होती. किती? एक जांबुवंती सोडली तर 16,108 पत्नींना किती मुलं होती? 11. आता घरात जाऊन हिशोब करा. त्यामुळे पॅनेल घरातलं निवडून यायला काय, म्हणून ते यादव अजून माजलेले बरं यादव. आणि त्यातल्या त्यात त्याच्यातल्या त्यात देवाचा मुलगा सुद्धा बिघडला. पण संतांच्या सानिध्यात आली ती बिघडलेली सुधारल्याशिवाय. देवाचा मुलगा बिघडला. सांब कुणाचा मुलगा आहे? देवाचा. यादवापैकी सांब देवाचं. त्याचं चरित्र थोडक्यात सांगतो, कारण वेळ होतोय. माझ्या कीर्तनात चरित्रच मला सांगायला फार आवडतं, आणि चरित्राने एक प्रेरणा मिळते संतांच्या. त्यांनी असं केलं तर आपणही असं केलं पाहिजे. ऐका बरं, मी म्हटलं चाचा 16,108 शादी की ती बराबर आहे म्हटलं. 11 पोरं होती बरोबर आहे, पण एकाची बी तक्रार नव्हती, कारण तो पूर्ण काम होता. बरोबर ना? 16,108 पत्नीपैकी कुणी तक्रार केली का? बरं, त्या 16,108चाच पती आहे काय सगळ्या विश्वाचा पती आहे तो? बोला बोला. आमचा सुद्धा कोण आहे? पतीच आहे. एकट्याचा नाही बरं. पोषितो जगाशी एकलाची. आमचा सुद्धा देव पतीच आहे बरं, लक्षात घ्यायचं. तुम्ही पुरुष असला तरी आम्ही देवाच्या पत्न्याच आहे बरं. आणि नुसत्या पत्न्याने घरघुशा. तुम्हाला येऊन त्यानं माळ घातले का त्याच्या नावाचं तुम्ही बांधलंय? बोला बोला. मग घरघुशीचं काय काम आहे? त्याच्या नावाचं गळ्यात घालणं विधियुक्त नाही. महाराजांचं प्रमाण आहे बरं. घर रिगी झाले पट्ट राणी बळे वरिले सावळे परब्रह्म. व्यभिचार प्रकरणातले काही त्यांचे अभंग आहेत गात्यातले. व्यभिचार प्रकरण हे हा भक्तीचा व्यभिचार आहे. नाहीतर तिकडं जाशील. मी चाच्याला सांगितलं, त्या बाबा तू म्हणतोस ते बरोबर आहे. देवानं 16,108 हम लोग 10 पैदा करते करो. मला काय त्याचं मत नाही, पण एक लक्षात घे म्हटलं, देवानं 16 गावं अग्नी गिळला. आता तू एक इंगोळ गिळ. काय म्हटलं त्याला? आणि मग दुसरी कर म्हटलं. काय गिळ? एक इंगळ. जाऊ दे म्हटलं, हे बी तुला अवघड वाटत असलं दुसरं सोपं देवान केलेलं सांगतो म्हटलं. डाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन उचलला. आता तुझ्या करंगळीवर दगड ठेवतो म्हटलं. चरित्र ते उच्चार. मला काय सांगायचं? दगड ते म्हणलं ऐसा आहे क्या? म्हटलं वैसाच आहे. अजून सांगतो म्हटलं, तुला जर बघायचं असेल तर तो पूर्ण काम होता. मला वाटतं जर त्यांचं जर चरित्र भगवंताचं सांगायचं म्हटलं तर 16,108 पत्न्याबरोबर एकाच वेळी रासलीला करणारा जगातला एकमेव उत्तम पुरुष म्हणजे त्याचं नाव परमात्मा आहे. पुरुषोत्तम म्हटले त्यानं. काय म्हटलंय? पूर्ण आहे तो. एकाच वेळी भागवतातला 11 स्कंद काढून त्याच्यातली लीला वाचा गवळणींची. एकाच वेळी 16,108 गवळणींच्या बरोबर एकटाच खेळत होता. आणि मग त्यांच्या त्या श्रुती होत्या. आणि मग सकाळी भांडणं लागली. जया श्रुती नेती नेती. आता ऐका बरं, कशा इच्छा पूर्ण केल्या एका देवाने एकाच वेळी काय केलं?
16,000 ज्या 108 होत्या त्या काय सगळ्या सारख्या नव्हत्या. कोण खुज्जी होती, कोण उंच होती, कोण गोरी होती, कोण काळी होती, कोण नकटी होती, कोण देखणी होती. मग नकटी करता मॅच, आपणही नकटा झाला. काळी करता काळा, गोरी करता गोरा, खुज्जी करता खुज्जा, उंच आहे तिच्या करता उंच झाला. आणि एकावेळी लीला झाल्यानंतर सकाळी चर्चा सुरू झाली. सगळ्या गवळणी म्हणाल्या, बघितलंच काय, रात्री देव माझ्यासारखाच होता. ती म्हणती तसा नव्हता, माझ्यासारखा होता. न इती. चाच्याला म्हटलं, असं जमते का बघ तुला म्हटलं. आगा म्हटलं, एकच आहे तुझी, ती बी मेल्यावर घंटन करतोस म्हणाल ती. मी परवा ऐकलं बरं, आमच्या गावातलं एक गेलं आणि ती बिचारी मेलेल्या त्या नवऱ्याच्या अंगावर हात आपटून म्हणती, घंटन करतोस म्हणाला त्यास नवरे वाद्या. कवा आत्ता कुणाकडं मागू. मी म्हटलं आता मागायचं त्याच्याकडं माग म्हटलं. आता ते गेलं, तुझ्या घंटना पाहिजे टेन्शन घेऊन गेलं. एका पत्नीची इच्छा आपण मरेपर्यंत पूर्ण करू शकत नाही आणि 16,000 दुसरी कशाला वार्ता करतोस. 1000ची वार्ता करावी काय. आणि कुणाची झाली असेल पत्नी तृप्त, त्यांनी पट्ट्याने हातवर करायचं बुवा सकट. ती काहीतरी उणीवर राहतीच आणि ती रडताना काढतीच शेवटी. ती थांबतच नाही, गावाला आपली आबरू घालून रिकामी होते. जे दाबून ठेवलेलं असताना ते सगळं मेल्यावर प्रगट होते का नाही भाऊ, करता की नाही, खरं सांगा, करताच ना. म्हणून देवाचं चरित्र अनुकरणीय नाही, त्याचा उच्चार कवा, भाट वा, स्तुती गा. त्याच्या स्तुतीनं तुम्हाला सहज मोक्ष आणि वैकुंठाची प्राप्ती झाल्याशिवाय पुण्याची गणना कोण करी. पुण्याचा संचय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, किंवा हरी 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 आम्हीच म्हणतो नाही, मंत्र हा. अधिकारी पुरुषांनी सुद्धा त्याच्या नावाचा गजर करून वैकुंठात गेलं. म्हणून देवाचं आणि संतांचं चरित्र हे वर्णनीय आहे बरं. म्हणून इथं अभंगात कोण सांगते, निळोबर आहे. ज्ञानोबर यांचं चरित्र सांगताना म्हणतात, काय म्हणतात, पहिलं सूत्र, ओलविने दाखला देतात बरं. आता याला चमत्कार काही लोक म्हणतात, हा चमत्कार नाही, ऐका बरं. आणि इथं निळोबारायांनी रेडा म्हणाय नाहीत, भाषा कशी वापरली आहे बघा, म्हैशी पुत्रामुखी. अरे ज्या रेड्याला ज्ञानोबारायांनी हात लावलाय तो रेडा राहीलच कसा, लक्षात घ्या बरं. म्हणून इथं वर्णन करताना म्हैशी पुत्र म्हटलेत. काय म्हटलेत, म्हशीचा पोरगा, म्हैशी पुत्रामुखी. ज्ञानोबारायांचं चरित्र थोडं सांगायचं म्हटलं तर ज्ञानोबारायांच्या अगोदर सांगतो बरं. आधी
3 वर्ग पडतात चरित्राचे कुठल्याही, आदी, आधी अनादी आणि प्रस्तुत, असे 3 प्रकार पडतात. अनादी आदी चरित्र सांगायचं म्हटलं तर ज्ञानोबा हे परब्रह्मच आहेत. कोण आहेत? कोण आहेत? अनादी आदी म्हटलं तर कोण आहे? ब्रह्मस्वरूपच आहेत. म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. मुळात ते ब्रह्मच आहेत. बरं, अनादी आदी कोण आहेत? ते त्यांना मानव म्हणायचं नाही, लक्षात घ्या बरं. अनादी आदी म्हटलं तर ते अगोदर ब्रह्मच आहेत. पुन्हा त्यांचं जर सांगायचं झालं पुढं तर कुणाच्याही पोटाला देव किंवा संत जन्माला येत नाहीत. ऐका बरं, ज्ञानोबाऱ्यांच्या 7 पिढ्यांनी अगोदर सुद्धा काय केलेलं आहे? परमार्थवर. किती पिढ्यांनी? 7. तुकोबाऱ्यांच्या 9 सांगितल्या जातात, ज्ञानोबाऱ्यांच्या 7. त्यांचे मूळ पुरुष हरिहरपंत, त्यांचं आडनाव जांभळे, जावळे. काय नाव आहे त्यांचं? जावळे. बरं, माहीत नसेल तर सांगून घ्या. त्यांचं आडनाव काय? जावळे. पण त्यांना काय म्हणतात? कुलकर्णी. कारण हरिहरपंत हे त्या काळच्या यादव राजाकडे आपेगावचे कुलकर्णी होते. व्यवसाय कुलकर्ण्याचा. कुलकर्णी कळते ना? पूर्वीचे दिवाणजी, त्याला कुलकर्णी म्हणायचे. पूर्वीचे कोण? दिवाणजी. लेखनिक त्याला कुलकर्णी म्हणायचे. आता आपण त्याला दिवाणजी, ग्रामसेवक ही नावं आली. हे कुणाकडं? यादवांच्याकडे नोकरीला होता आणि त्यांना तो आपेगावचा काय म्हणतात? इनाम परवाना दिलेला. कुणाला? हरिहरपंतांना. हरिहरपंतापासून विठ्ठलपंतापर्यंत किती झाले? 7. त्यांची नाव पाहिजे सांगतो. हरिहरपंतांना पुन्हा 3 मुलं झाली. केशवपंत, एक मुलगी, तिचं नाव एक केशवपंत थोरला, त्याच्या पाठोपाठ गोविंदपंत आणि त्याच्या पाठीवर एक मुलगी झाली. असे 3. केशवपंत मुंज झाल्यावर गेले, ब्राह्मण कुळातले जन्म आहेत. मुलगीचं लग्न झालं आणि राहिले कोण शिल्लक? गोविंदपंत. गोविंदपंतानं पुन्हा 2 मुलं झाली. गोविंदपंतापासून विठ्ठलपंतापर्यंत येतो. सगळं सांगित बसलं तर तेवढा वेळ नाही. म्हणून एक काय करा, पुढच्या वर्षी 7 दिवस कथाच ठेवा. प्रवचन कट करायचे, एकच वक्ता ठेवायचा. त्यांच्याकडून काय ऐकायचं? चरित्रवर. खरंच ठेवा. एक प्रयोग राबवा पुढच्या वर्षी. असू दे, आता तुम्ही वेदांत खूप ऐकलं आहे, काय अडचण नाही. आता थोडीशी चरित्र होऊ देत. काय एक व्यक्तीला मला वाटतं 5 ते 7 पर्यंत 2 तास जर दिलं तर एक माऊलींचं संपूर्ण चरित्र सांगायला काय अडचण नाही. बरोबर ना? करा, नाही तर माझी काही सूचना नाही, कराच म्हणून. ऐका, आता 7च्या 7 पिढीनी मात्र परमात्म्याचीच भक्ती केली. कारण पवित्र ते कुळ, पावन तो देश. काल अभंग झालाय. आळंदी हे गाव आणि कसला ठाव? कुठं बी येत नाहीत गा संत. एक आई पवित्र, बाप पवित्र. आज सुद्धा शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज जन्माला यायला तयार आहेत, पण तशी कुश पवित्र नाही. कळते ना? वानवा आहे बरं त्याचा. तुम्ही म्हणणार असं का बोलायला लागला? बरोबर आहे. कौशल्याच्याच पोटाला राम का? अनुसयेच्या पोटालाच दत्तात्रय का? आमच्या रुक्मिणी मातेच्या आणि विठ्ठलपंतांच्याच पोटाला ज्ञानेश्वर महाराज का? कनकाई आणि बोलोवांच्याच पोटाला तुकोबाराय का? त्याच्या पाठीमागची सांगतो. त्याच्या पाठीमाग त्यांच्या 7 पिढ्यांचं काय पुण्य. किती पिढ्यांचं? 7 पिढ्यांचं. आम्ही वाऱ्या मोजतोय. येऊ दे राग. यंदा 51वी. माझ्या हस्तेच एका बुवाचा सत्कार केला काल. 51वी वारी केली म्हणून स्मरणिका आणि ते काय म्हणतात त्याला, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि वर असं कोरलं तर 51 वाऱ्या. पुण्यदायी असेल. मला बी लाज वाटाल ती. खरं आता करू काय?
कारण ह्याने कशा केल्या ते मला माहीत होतं. असं नाही बरं, शुद्ध पुणित वाऱ्या केल्या होत्या त्यांच्या कुळाने. आणि तुम्हाला सगळ्यांना चरित्र माहीत आहे, हरिहर पंथापासून विठ्ठल पंथापर्यंत त्यांनी भगवंताची निष्काम सेवा केली, म्हणून त्यांच्या पोटाला ज्ञानोबा. पुण्य उभे राहो आता या संता कारणे. संत कुठेही येत नाही, देव कुठेही जन्माला. सांगू का मी तुम्हाला जाता जाता एक 2 चरित्र सांगतो इथं. कौशल्याच्याच पोटी राम का. कौशल्या आणि दशरथ हे पूर्वाश्रमीचे मनुराजा. कोण? मनु म्हणजे या पृथ्वीवरचा आद्य मानव. कोण? मनुराजा. आणि त्याची पत्नी. त्यांनी हजारो वर्ष राज्य केलं आणि देवाच्या प्राप्तीप्रित्यर्थ पूर्वीच्या जीवन प्रणालीप्रमाणे ब्रह्मचर्य वानप्रस्थ आश्रम स्वीकारला आणि सगळ्याचा त्याग केला. सगळ्या राज्याचा त्याग. केवढं राज्य होतं ते सांगतो. आताच्या 8 मोमेडियन कंट्र्या भारतात होत्या. त्याला चक्रवर्ती सम्राट म्हणतात. किती? इराण, इराक, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान, हे सगळे 8 देश आहेत ना, ते सगळे कुठं होतं? भारतात. आणि एवढ्या सगळ्याचा चक्रवर्ती सम्राट कोण होता? मनुराजा. गावचा सरपंच नव्ह. श्रीमंती किती असेल बघा. आणि त्या सगळ्या श्रीमंतीचा फक्त आणि फक्त देवाकरता काय केला? त्याग. जमल काय बघा. हे बघा, माणसाचा एक नियम आहे, उपभोग न घेता एखादी वस्तू टाकणं सोपं आहे. ऐका बरं काय म्हणतोय मी. एखाद्या वस्तूचा उपभोग न घेता ती वस्तू त्याज्य करणं सोपं आहे, पण उपभोग घेऊन ती टाकणं फार अवघड आहे. या सगळ्या राज्याचा चक्रवर्ती सम्राट असून सगळ्या राज्याचा काय करावं? त्याग. आणि फक्त एक काय नेला? एक फक्त लंगोटी सगळं घरात ठेवून गेला. जमल? नाही जमत. ऐका पुढं. पती जातोय म्हणून पत्नीने त्याग केला. तुम्ही नुसतं म्हणा मी जाणार सोडून. तुमच्याबरोबर येतो म्हणणाऱ्याची बायको हात वर करा. माझी तरी नाही. ती म्हणते जायचं तिकडं जावा, फोडा तिकडं मुलूक तोडा. हे त्यांचं वाक्यच आहे ना. जावा काय आमच्या तटत. पण पतिव्रत्या होतात, त्यांनी त्यांच्याबरोबर त्याग केला. आणि काय केला आहे का? तिथंच का 11,000 वर्ष जलप्राशन करून तपश्चर्या केली, तरी पण देव प्रसन्न झाला नाही. 11,000 वर्ष फलप्राशन केली, तरी पण देव प्रसन्न व्हायला नाही. आता कोण एवढी तपश्चर्या करेल? 8 ते 10, 9:45 चोपदार आमच्याकडे येतोय. आणि तिकडं आता पायावर सुरू आहे. मग तपश्चर्याचं सोडूनच द्या. आणि म्हणायचं मग काय गुण नाही माळाचा. ऐका बरं तपश्चर्या मनुराजाची. पुन्हा 11 दुनी 22 आणि पुन्हा 5,000 वर्ष निराहार तपश्चर्या केली. कुणी? मनुराजा. 22 आणि 5 27 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर करुणा भाकली. का रे देवा, काय चुकतं का आमचं? आणि मग प्रगट झाला परमात्मा. लक्षात घ्या किती 1000 वर्षाच्या तपश्चर्यानं. 27,000 वर्षाच्या तपश्चर्या. त्यावेळी राज्य होता. कारण हे सत्ययुगातलं सांगायला. तुम्ही म्हणणार एवढं वर्ष जगलाच कसा? काही शंका घेणारे आहेत बरं. कारण त्यावेळी 1,00,000 वर्ष आम्हाला आयुष्य होतं बरं. कृत द्वापार आणि कली सगळ्यांना माहीत आहे. मी सांगत बसत नाही. ही वार्ता कुठली आहे? कृतयुगातली. त्यामुळे 27,000 वर्षी. आणि देवानं असं रूप प्रगट केलं. आणि देवाचं ते सगुण साकार रूप पाहिल्यानंतर या दोघांच्या मनामध्ये मातृत्व भाव निर्माण झाला. आणि म्हणाली मुलगा असावा तर
असा, मुलगा असावा तर असा, मुलगा असावा तर 3 टाईम म्हणाले. देव म्हणला तथा असतो. आणि तिन्ही जन्मात तेच आई बाप आहेत. म्हणून आई वडिलांना विनंती आहे, पोरं चांगली जन्माला यायची असली तर निदान पोरं पोटात असताना तरी चांगली कामं करा. खरं आहे बरं. कारण ह्याच्यापूर्वी आम्हाला इडियट म्हणत होते. इंडियन गर्भावर परिणाम होतात बाह्य वातावरणाचं, हे आमच्या ऋषीमुनींनी सिद्ध केलेलं आहे. आणि त्यावेळी आम्हाला आमच्या ऋषीमुनींनी सांगितलं आहे की जी म्हणून आमच्यावर संस्कार करतात 5व्या महिन्यात 7व्या महिन्यात, उपजल्यावर, उपजल्यानंतरही, उपजल्यावर सुद्धा आमचा संस्कार आहे. देवाला आम्ही मुलांना रामच म्हणायला शिकवतो. राम घ्या, श्याम द्या, गोविंद घ्या, गोपाळ घ्या, हे संस्कार आहेत. नंतर पिंट्या आला सोडा, पण संस्कार आहेत. पहिली 5 नाव कोणाची ठेवताय? शिकलेले असू दे नाहीतर अनाडी असू दे. आणि जर दुसरं काय ठेवले तर ती असं असू येते, हे दुसरं काय म्हणायचं नाही, रामच म्हण. हे संस्कार आहेत बरं. गर्भावर संस्कार होतात हे त्यावेळी माहीत होतं. मला काय सांगायचं आहे, 27,000 वर्षाच्या तपश्चर्यानं काय येतंय पोटाला? देवव्रत. लक्षात घ्या, कोणाच्याही पोटाला येऊ शकत नाही. आणि पोटाला येऊन सुद्धा नुसता पोटाला ये म्हटले, तुझं सुख मिळावं असं म्हटलेलं नाही. बघून घ्या, तिन्ही जन्मात तेच आई बाप आहेत. तिन्ही जन्मात बी आई वडिलांना सुख. बोला बोला, दशरथाला सुख आहे का? 4 पुत्र दशरथा अंतकाळी. कृष्ण अवतारात सुद्धा वासुदेव म्हणला, देव तू देवा मला ब्रह्मज्ञान सांगा, ब्रह्मज्ञान सांग. तू कृष्ण आहेस, माझ्या पोटाला ब्रह्मस्वरूप आलाय. हे म्हणला तू माझा बाबा आहेस, मी तुझा गुरु होऊ शकत नाही. तू आता माझा कोण आहेस? बाप आहेस. आणि बापाला हा बाप मुलग्याचा गुरु का? आता सगळे पोरं आमचे गुरु आहेत सोडा. बरोबर आहे ना? व्यवहारात आता काय म्हणतात ते, बाबाला कळतंय म्हणतात, काय कळत नाही म्हणतात. बोला बोला. आता माझं म्हणतंय तर तुमचं काय घेऊन बसलाय? पप्पा तुम्हाला कळत नाही म्हणतात, कशाला कीर्तन करताय? कोण ऐकतंय तुमचं? फक्त चांगलं नाही तर वाईट म्हणतात, नाही वागायची तशीच वागतात. मग काय म्हणून त्रास करताय? त्याच्यापेक्षा घरी बसानी ध्यान करा. हे घरात ध्यान करू देतील? होत नाही. मला काय सांगायचं आहे, अधिकार देव पोटाला आहे म्हणून ज्ञानोबर आहे. जन्माला येण्याकरता 7 पिढीचं पुण्य उभं आहे बरं. म्हणून विठ्ठल पंत विरक्त होते. संस्कार आहेत बरं प्रत्येक पुरुषाने. म्हणून त्यांची समाज त्यांच्या ह्याच्यातला अधिकारी पुरुष 3ऱ्या पिढी जन्माला आला. त्यांचं ज्ञानोबरायांनी वर्णन केले, नामदेवरायांनी वर्णन केलेलं बरं ह्याच्या चरित्राच्या अभंगामध्ये. त्यांनी समाधी घेतली त्यांच्या 3ऱ्या पिढीतल्या पुरुषांनी. ते योद्धा होते. मला वाटतंय बीड जिल्ह्यामध्ये आणि आपेगाव असं दोन्ही त्यांना दिलं होतं. आणि मूळचात ब्राह्मण असून सुद्धा योद्धा होते. युद्ध जिंकले. युद्धात एक मुलगा मारला आणि मारल्यामुळे त्यांना काय झालं, विरक्ती प्राप्त झाली. विरक्ती प्राप्त झाली आणि सगळ्या संसाराचा त्याग केला. काय जीवनात काहीतरी अघटित घडल्याशिवाय विरक्ती निर्माण होत नाही. काय होते आता विरक्ती अघटित घडल्याशिवाय काहीतरी होत नाही. म्हणून दुःख आल्याशिवाय देवाची आठवण होत नाही. पाहते पांडव परित्या देवाशी आठविती. म्हणून दुःख आलं म्हणून कपाळ बडवीत बसायचं नाही. दुःख हे भगवंतानी आपल्याला दिलेलं सुधारण्याचं साधन आहे. साधन आहे. त्या पिढीनंतर मग आप्पे गावातनं आळंदीत आलेत बरं ती मंडळी. आळंदीचाही परवाना त्यांना मिळाला. तिथं सुद्धा त्यांचं काय नाव होतं, कुलकर्णी. जावळे कॅन्सल झालं आणि ते काय झालं, आता मला काय म्हणत असतील डॉक्टर ना. मग आता माझ्या बायकोला काय म्हणत असतील, डॉक्टर आहे. आता तिला काय स्वतःला तापाची गोळी घ्यायची माहीत नाही. ती बी
नाव बदललं आणि इथं आले. आता रुक्मिणी मातेचं तप सांगतो. संन्यासी पहिल्यापासूनच असणारे विठ्ठलपंत संन्यास धारण केला, लग्न घेतल्यावर संन्यास केला आणि रामानंद स्वामींच्याकडे गेले. सगळ्यांना कथा माहीत आहे, फक्त सांगतो. आता रुक्मिणी मातेचं तप आहे का, विठ्ठलपंतांनी घर सोडल्यापासून ते परत येण्याकरता रोज 9000 प्रदक्षिणा तुळशीला घालतात. किती? एक घालणारी अक्का हात वर करा. किती घालत होत्या? 9000. कुणाच्याही पोटाला संत येत नाहीत याच्याकरता सांगायचं आहे. किती? 9000 डेली. किती वेळ लागत असेल तुम्हीच बघा. 9000 प्रदक्षिणांत त्याचं उपकार ज्ञानोबरायांनी फेडलं. प्रत्येक प्रदक्षिणेला एक ओवी लिहिली आहे. म्हणून ज्ञानेश्वरीत ओव्या किती आहेत? 9000 आहेत. बरं, आईच्या एक एक प्रदक्षिणेची ती गोवी आहे. बरं, एका प्रदक्षिणेची एक ओवी आहे. बरं, धन्य ती माता आणि धन्य तो पुत्र. बरं, ज्याने 22व्या वर्षी विश्वमाऊली व्हायचं. आई पण धन्य आणि मला वाटते तो मुलगाही धन्यच. बरं, आणि म्हणून त्यांची चरित्र ही प्रेरणादायी आहेत. बरं, आम्हाला 9000 नाही जमल्या, रोज 9 तरी घाला. नादान संत नाही पण चांगलं पोर तरी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. निश्चित. बरं, निश्चितपणे जर श्रद्धेनं 9 जरी तुळशीला प्रदक्षिणा मारला तुम्ही रोज, ज्यांना कोणाला अपत्य नसतील त्यांनी मारा, निश्चितपणे पोटाला सत्पुरुष जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणे अगदी मला काय सांगायचं आहे, कारण पुण्याईशिवाय सत्पुरुष पोटाला येत नाहीत. बरं, आणि असा पुरुष ज्ञानोबरायांसारखा पोटाला येण्याकरता त्या कुळाचे 7 पिढीची पुण्याई फळाला आलेले आहे. म्हणून त्यांच्या कुळाला ते ज्ञानोबा आले. बरं, नुसते जन्मानं दिव्य, आता कर्मानं दिव्य. कर्मानं तर इतके दिव्य प्रश्नच नाही. आता सगळ्यांना ही कथा माहीत आहे. सुरुवातीला त्यांचं चरित्र आलं म्हणून महिषी पुत्रामुखी बोलवणे श्रुती. रेड्यामुखी म्हणायनीत. रेड्यामुखी बऱ्याच लोकांनी म्हटलेत, पण आमचे निळोबर आहे, रेडा म्हणत नाहीत. महिषी पुत्र आदरानं बोलवतात. का? त्याच फक्त रेड्याला महिषी पुत्र म्हणतात, बाकीच्यांना रेडा म्हणतात. त्याला महिषीपुत्र का म्हटलं? कारण त्यांचा स्पर्श कोणाचा आहे? मला वाटतंय जगात एकाच रेड्याचं मंदिर आहे. आळेपाटा ना, बरोबर ना? जगात एकाच रेड्याचं मंदिर आहे आणि तिथं रेड्याच्या माणसं जाऊन पाया पडतात. तुमच्या घरात कोणी रेड्याची पूजा केली आहे का हो? बोला. नवे हा सामान्य महिमा संतांचा. याच्यावर परवा क्वालिफाईड लोकांच्यात एका मास्तरचा आणि माझा लई वाद झाला. खरंच वाद झाला, फार वाद झाला. ते विद्रोहीचं होतं, ते शिक्षक आहे. काय तरी कीर्तनातनं सांगू नका म्हणला. रेडा कधी बोलतोय काय? आम्ही बी बोलवत आहो की म्हणलं. तू बोलवतोस तो निगम वाचन नाही, त्याच्या भाषेत बोलवतो. आम्हाला सुद्धा म्हैस बोलते का नाही? बोला बरं, धार काढताना बोलते का नाही तुमच्याबरोबर? बोलते ना म्हैस, टाळी करतीस ना ती. मग त्याच्यात ज्ञानोबांनी बोलवल्याचे विशेष काय? पण निगमवाचन मनुष्यवाणीनं बोलवणं सोपं नाही. कुणालाही त्याने म्हणून दाखवा बरं. आणि तेही श्रुती बोलविणे. श्रुती म्हणजे वेदांच्या रुच्या आहेत. बरं, वेदाच्या रुच्या वेद पाठकांच्या सुद्धा चुकतात. आमच्या पाठवाल्यांच्या तर चुकतात सुद्धा. काय घेतल्या संता घेतल्या का? गीतेची नाही, गीतेची पण नाही, वेदाची सोडूनच द्या. पण गीतेची संता घ्यायने पण तुम्ही नुसतंच पाठकादन का लागलाय? मग खरंच पूर्णानंद महाराजांनी किंवा कोणाकडे तरी आणून गीतेची संता अगोदर घ्या. खरंच घ्या. गीतेची संता घेणं गरजेचं आहे. बरं, गरजेचं आहे. जेवढे वारकरी आहेत त्यांनी गीतेची, नाही तर नाही जमलं तर ऑनलाईन सुरू आहे गीतेची संता. जे आपले गीता प्रेसवाले आहेत ना, घ्यायला लागले. बरं, ऑनलाईन घ्यायला लागले. संता घ्या बरं, गीतेची संता.
गीतेची एक एक अक्षर म्हणजे ती ब्रह्माक्षर आहेत बरं, भगवंताच्या मुखातली बोल आहेत. आम्ही आपलं काय पारायणात अनुस्वार चुकून दे आणि काय बी चुकून दे, पुढं तमटूनच नेतोय. नाही बरं, गीतेची संथा घेणं गरजेचं आहे. जाऊ द्या. वेदाच्या ऋचा रेड्याकडून बोलवणं हे सामान्य गोष्ट नाही. सगळ्यांना माहीत आहे रेडा बोलवला, रेडा बोलवला मान्य आहे. का बोलवला हे मान्य आहे. पण ज्याला बोलवला तो रेडा सगळ्यात बेअक्कली प्राणी आहे. सगळ्यात कुठला? सगळ्यात खालच्या तळाचा प्राणी कोण? गाढवापेक्षाही बेअक्कली कोण आहे? रेडा आहे बरं. मला वाटतंय आमच्या खरपे गुरुजी सांगायचे रेड्याबद्दल, त्यांची आठवण येते बरं. कुठल्याच सरकरीत सगळ्या प्राण्याकडून काम करून घेते रिंग मास्टर म्हणायचे, पण सर्कशीत रेड्याकडून काम करून घेणारा रिंग मास्टर अजून गुरुजी म्हणायचे बरं. रिंग मास्टर कुठल्या? वाघाकडून काम करून घेते, घोड्याकडून काम करून घेते, आणि इतर जे हिंस्र पशु आहेत त्याच्याकडून त्याला टेबलावर उभा राहा म्हटलं. ते गुरुजी म्हणायचं त्याला मी 1,00,000 रुपये देतो, त्यानं रेड्याखंड तेवढं काम करून घ्या. अशा बेअक्कली रेड्याकडून जर श्रुती बोलवल्या जात असतील तर नव्हे हा महिमा संतांचा. हे सामान्य आहे का? आता याला काही चमत्कार म्हणतात. चमत्कार नाही बरं. ऐका, माझ्या एका मित्राचं झालेलं भांडण सांगतो. हा चमत्कार आहे म्हणला. हा काय आहे? ज्ञानोबांनी केलेला चमत्कार आहे, लोकांच्या प्रसिद्धीकरता केलेला. मी म्हटलं चमत्कार आणि घटना जर तुला कळाल्या असत्या तर मग ते तुला कळलं. रेडा बोलवला म्हणजे चमत्कार केला. चमत्कार नाही बरं, घटना असतात. घटना म्हणजे एकदाच घडते आणि चमत्कार वारंवार केला जातो. जादूगाराचा खेळ केला आहे ना, बघितला आहे ना, तो काय करतो? चमत्कार. ह्या गावात बी करतो, त्या गावात बी करतो, पण केलेलंच करतो काय दुसरं वेगळं करतो? तीच घटना वेगळं. आमचं बुवांचंच घ्या ना, ह्या बी गावात तो अभंग, दुसऱ्या गावात बी तोच अभंग. हो, चिंतन तेच, सगळं काही तेच. घटना ही एकदाच घडते. ज्ञानोबांनी रेडा एकदाच बोलवला का रेडा घेऊन कीर्तनाला गेले? बोला. रेडा एकदाच, भिंत एकदाच, स्त्रीचा पुरुष एकदाच. हां, ही अकर्तुम शक्तीचा परिणाम आहे, संतांच्या अकर्तुम शक्तीचा परिणाम. स्त्रीचा पुरुष एकदाच केला. मेलेला माणूस मेले माणूस जिते विठवे. मेलेला माणूस एकदाच. सच्चिदानंदच बाबा. चांगदेवानं केला तो काय? चमत्कार आहे. चांगदेवानं केला तो चमत्कार आहे. ज्ञानोबांनी केलेला चमत्कार नाही, ती घटना आहे, ती एकदाच केली. तशी जर सिद्धी आमच्यासारख्या बुवासनी प्राप्त झाली असती तर मी तरी रेड्यालाच बदलीला पाठवून दिला असतं. पेशंट आहे तर तू जा आणि कीर्तन कर म्हटलं असतं की नाही? हे शक्य नाही. म्हणून ज्ञानोबा नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. संतांचा महिमा हा अकलनीय, आपल्या अकलेच्या पलीकडे आहे. म्हणून त्यांची चरित्र वारंवार ऐकावे. मग आम्ही ऐकतो का? ही चरित्र ऐकतो, पण त्यांचे विचार ऐकत नाही. काय ऐकायचं आपल्याला त्यांचं? म्हणून एकतरी ओवी वाचावे का? अनुभव नामामुळे श्रेष्ठ परम. मी त्या अभंगावर चिंतन केलं, मला ते रेकॉर्डिंग झालं त्याचं. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, तेने निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार. नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. त्याच्यातलं शेवटचं प्रमाण आहे नामामणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी. परवापर्वती योगीराज महाराजांच्यात शंकराचार्य आले होते, त्याने आवर्जून ज्ञानोबांचा उल्लेख केला. ज्ञानोबांनी एकनाथ महाराजांचा, जगद्गुरू आले होते, त्यांनी आवर्जून ज्ञानोबांचा उल्लेख केला. ज्ञानोबांसारखं गीतेचा अर्थ लिहिणारा जगात दुसरा पुरुष झाला नाही. म्हणून नामा म्हणे ग्रंथ
श्रेष्ठ ज्ञानदेवी. पण त्या पाठीमागं पुष्कळ झिजलीत, कारण ते स्वतःच ब्रह्मस्वरूप असल्यामुळं, महाविष्णूचा अवतार असल्यामुळं त्यांना शक्य आहे. ते उपजत ज्ञानी आहेत. ते चमत्कार करायला कसं आहे, ते ज्ञान कुठून शिकायला नाही बरं. ते शिकलेलं ज्ञान वेगळं, आमचं भांडवल असतं ते संपतं आहे. त्यांचं भांडवल कसं आहे, ते उपजता ज्ञानी ऐसे वर्म जानोनी आले लोटांगणी सांग देव. म्हणून संतांचा महिमा वर्णन करताना एक एक संतांचं एक एक सूत्र सांगितलं. रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा, हरविला शांतिरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. सगळ्या संतांनी वर्णन केलं. तुकोबाराय सुद्धा वेदमय शामुखी बोलवे असं काय व्हायला लागलं. पुढचं म्हटलं की मागचं येत नाही. आता तुम्ही माझं काय खरंच सूज आल्या. मी आज मूडमध्ये नाही. असं घशाला सूज आली, बोलायला जमना. आता घेतले ते शिंगावर घ्यायचं. आता मला वाटतं समाधीपर्यंत कीर्तनं आहेतच, आणि अगोदरही आता 2-3 दिवस आहेतच. कंटिन्यू असल्यामुळं मला थोडंसं कणकण अंगात आहे, आणि नेहमीसारखा उत्साह नाही. म्हणून संतांचा महिमा वर्णन करताना एक एक संतांच्या एक एक त्यांच्या चरित्रातला भाग सांगितला. हा सांगितला ज्ञानोबरायांच्या. वेद पुढचा जो दृष्टांत दिला तो तुकोबरायांच्या जीवनातला दिला. नामदेवरायांचा नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. पुढचा दृष्टांत काय? नैवेद्य मूर्ती जेवी. ही कथा तुम्हाला माहीत आहे, मी सांगायची काय गरज नाही. मूर्तीनं नैवेद्य खाणं जगात कुणालाही आज तागायत शक्य झालेलं. कुणी प्रत्यक्ष मूर्तीनं जेवण करणं हे जगातल्या कोणत्याही साधकाला, जगातल्या म्हटलं मी, भारतातल्या नाही, अजूनही शक्य झालेलं नाही, होणार नाही. ते मध्ये गणपती दूध पितो म्हणून लोक घेऊन पळाल ते. बरोबर ना? गणपती पितो पेपरला बातमी आल्या, गणपती काय प्यायला आहे? दूध प्यायला आहे. सगळी गणपती गणपतीकडे दूध घेऊन गेलं. पण त्याचं सायंटिस्ट कारण वेगळं होतं. हे प्रत्यक्ष मूर्तीनं जेवण करणं हे फक्त संतच करू जाणे. बरं लक्षात घ्या, संताशिवाय हे शक्य नाही. बरं, आणि तुम्हाला ती कथा माहीत आहे. आणि हे बी नामदेवरायांनी वयाच्या 6व्या वर्षी करावं, याच्यासारखं परमभाग्य. कितव्या वर्षी? 6व्या वर्षी देवाला जेवायला लावणारा सत्पुरुष आज तागायत भूतलावर जन्माला आला नाही, इथून पुढं येणार. आमच्या 60 वाऱ्या होऊ देत आणि काय वाऱ्या होऊ देत, आयुष्य जाऊ देत, पण आमच्या हातून मूर्ती जेवणार नाही. मागच्या वेळी मी नामदेवरायांच्या या गोष्टीबद्दल बोलून गेलो. नाथबाबांच्या हरिपाठामध्ये चिंतन करून गेलो. काय करून? नामदेवरायांचं थोडंसं चरित्र मी सांगून गेलो. नामदेवरायांचं हे सुद्धा चरित्र, कारण नामदेवराय ज्ञानोबराय समकालीन संत आहेत. ज्ञानोबरायांच्यापेक्षा 11 दिवसांनी मोठे आहेत. कोण? नामदेवराय. किती? 11 दिवसांनी मोठे आहेत. बरं, वयानं 11 दिवसांनी त्यांच्यापेक्षा मोठे आहेत. म्हणून त्यांनी ज्ञानोबरायांचं संपूर्ण चरित्रापैकी समाधीचे सगळे अभंग कुणी लिहिलेत? नामदेवरायांनी लिहिलेत. कारण नामदेवरायांना 87 वर्षाचं आयुष्य होतं आणि ज्ञानोबरायांना 22 वर्षाचं. 22व्या वर्षी त्यांनी समाधी घ्यावी आणि 87व्या वर्षी. आता ह्याच्यात आणि लोकांनी शंका खाली, नामदेवरायांचे 87 वर्ष जगले तर वडील बी जिवंत होते काय? कीर्तन झाल्यावर विचारलं मग, जर नामदेवराय 87 वर्षाचे तर मग वडील बी होते काय? म्हटलं होते. त्यावेळी 100 वर्षाचं आयुष्य आहे, 100 वर्ष जगले असतील. लहानपणी लग्न होत होती त्यावेळी.
आता जशी आता लग्नाचं वय 21 आहे, त्यावेळी 21 नव्हतं बरं, लहानपणी लग्न व्हायची. नामदेव यांचं मला वाटतं 9व्या का 10व्या वर्षी लग्न झालं. कितव्या वर्षी? 10व्या वर्षी लग्न झालं आहे. नांदायला लेट येत होते, पण लग्न ही लहानपणीच होत होते आणि ते बरोबर होतं. आता ते बरोबर होतं असं वाटायला, आणि काही दिवसांनी येणार ते बरोबर आहे ना. आता पूर्वी अंगठा होता, आता काय आलं परत? बोला की. आता शिकलेला माणूस सुद्धा काय करते आता, कारण सया बदलायला लागली लोक, पण अंगठा बदलता येत नाही. देवाला जाऊन विचारा पट्ट्याला, एकासारखा एक अंगठा नाही. जगाची लोकसंख्या किती आहे? जगाच्या लोकसंख्येत एकासारखा दुसरा अंगठा नाही. काय किमया केली असेल त्यालाच जाणे हो होत नाही. मोबाईल लॉक सुद्धा होत नाही, तुमचं किती बी दुसरं लावा. मग पूर्वी आमची लोक खुळी होती अंगठा घ्यायला, म्हणजे आम्ही पूर्वीसुद्धा प्रगत होतो याच्यावरून सिद्ध होते. मला बोलायचं काय, आम्ही खरोखर प्रगत होतो. बाकीचे अंगठा छाप म्हणत होते, मग आता का अंगठा? आता अंगठ्याशिवाय रेशन बी मिळेना, परत जायले. हां, जाऊ द्या, मुद्द्याकडे या. 6व्या वर्षी जेवायला लावलं देवानं, मूर्तीला जिन्याबेद्य खायला लावला. लक्षात घ्या, नवे हा सामान्य महिमा संतांचा. आणि तुकोबाऱ्यांचं एक चरित्र टाकलं त्याच्यात. तुकोबाऱ्यांचं एक दृष्टांत दिला, ज्ञानोबाऱ्यांचा एक, आणि नामदेवरायांचा एक. नामदेवरायांच्या हात दृष्टांत महिमा असा आहे की मूर्तीच अजून कुणी सामान्य का म्हटलं नाही, कारण अजून ह्या गोष्टी कुणालाही शक्य झाल्या नाही. हां, जे ज्ञानोबारायांनी केलं, जे नामदेवरायांनी केलं, आणि जे तुकोबार, हे सामान्य नाही बरं, असामान्य. आता हे नुसता चमत्कार म्हणजे सामान्य नाही, ते जन्माला महाराष्ट्रात आले हेच मोठा चमत्कार आहे बरं, हेच मोठं आपलं भाग्य आहे बरं. त्या काळात वह्या जशाच्या तशा, ह्याच्यात उदाहरण द्यायचं झालं शेवटचं तुकोबारायांचं, तर देवानी दगडं तारली बरोबर आहे. देवानी काय, पाण्यावर दगड एखाद्या वेळी बुजला तर तो परत वर काढता येतो, त्याला काय उकमारत नाही, भिजून खराब होत नाही. पण कागद तारणं पाण्यात हे शक्य नाही बरोबर. आता ती पिक्चरमध्ये दाखवलं आहे, लोकांनी अभंग पाठ केलं तर वया काय वर काढाय नाही. आणि तरी बी आम्ही ते पिक्चर बघतो आणि ते पिक्चर अजून ठेवला आहे. हे आमचं दुःख नाही, फुटले पाहिजे होती ती फिल्म. एवढे वारकरी आहेत म्हटल्यावर तुला मानायचं नाही ना, मानू नको. संत म्हणजे काय सामान्य नव्हते बरं, त्यांना अशक्य ते काहीच नाही बरं. त्या सिनेमात काय दाखवलं आहे, लोकांच्या पाठ होतं ते परत लोकांनी संग्रह केलं आणि मग ते लिहून ठेवलं. काय सांगायचं बरं, असं कधी होत नाही. तर काही आणि काही अगदी सत्पुरुषांनी अजून काय डोकं चालवलं, महाराजांनी प्लास्टिकमध्ये घालून टाकलं असेल. ते विद्रोही साहित्य संमेलनाला तुम्ही या, मी भांडलो बरं, मी बुकेले सरांना पण भडकलो, कशाला यांच्या नादाला लागलाय तुम्ही विद्रोही. हां, विद्रोहीत ते तुकाराम महाराजांचे वंशज मोरे साहेब सुद्धा आहेत बरं त्यांच्याबरोबर. कोण? त्यांचे वंशज मोरे. त्यांनी बी ते कबूल करत नाहीत वया वर काढल्या, म्हणजे त्यांच्या घरातली माणसंसुद्धा ते कबूल करत नाहीत. अशक्य संतांना काय नाही बरं, लक्षात घ्या. वया काढणं त्यानं काय देवापेक्षाही श्रेष्ठ काम केलं. पाण्यात गेलेले कागद विरघळू शकतात, पण सामर्थ्य होतं, दैवी शक्ती होते बरं. काय होती त्यांच्याकडं? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ही संतांच्याकडे होती. मागे मी वर्णन केले, आताही करतो. कर्तुम शक्ती अकर्तुम शक्ती जशी भगवंताकडे आहे, तशी संतांच्याकडे सुद्धा कर्तुम अकर्तुम शक्ती आहेच. म्हणून संतांचंच वर्णन करायचं आहे, माणसाचं करायचं नाही. ही माणसं अशी भामटे आहेत बरं, लक्षात घ्यायचं. भामटेपणा का? त्यांना ते सत्य वाटत नाही, पण ते शक्य करून दाखवले बरं तुकोबारायांनी दाखवलं. नुसतं तुकोबारायांचाच नाही, नाथबाबांचं भागवतसुद्धा बुडवलं होतं. नाथबाबांचं भागवतसुद्धा काय केलेलं आहे? बुडवलं आहे बरं.
म्हणते ते सुद्धा गोदावरीतून बाहेर आले. याच्यातून काय घ्यायचं आहे? सत्य बुडवायचा प्रयत्न केला तरी सत्य बुडत नाही, एवढा बोध घ्या. बाद झालं. हे शक्य नाही बरं, कोणालाही शक्य नाही. प्लास्टिक त्यावेळी होतं का आता आलं? 400 वर्षापूर्वी प्लास्टिक म्हणजे काय माहीत नव्हतं, बरोबर आहे ना? 400 वर्षापूर्वी कशाला? आमच्या लहानपणी तरी कुठं होतं प्लास्टिक? होतं का? नव्हतं ना. मग 400 वर्षापूर्वी कुठलं आलं आहे प्लास्टिक? आता प्लास्टिक. काही दिवसानं माणसं बी प्लास्टिकची येतील. आता तांदूळ बी प्लास्टिकचा आणायला लागेल. हां, जाऊ देत. आता मी त्याच्याकडे मला बोलायचं नाही, पण हे त्यांच्या अकर्तुम शक्तीचा परिणाम आहे, म्हणून त्यांचा महिमा आहे. बरं, हे केलं म्हणून महिमा नाही. बरं, त्यांचं ज्ञान अगाध आहे. आज त्यांच्या ज्ञानावर सगळे जगातले लोक परमार्थाकडं आणि सुखी जीवन जगत आहेत. बरं, नुसतं ज्ञानोबऱ्यांचंच घ्यायचं म्हटलं तर अवघाची संसार आनंदे भरीन तिन्ही लोकातल्या लोक. आता आम्हाला अजून फक्त पृथ्वी लोक माहीत आहे, त्या लोकावर सुद्धा शंका घेणारे लोक आहेत. नाहीच म्हणतात ते, बरोबर आहे ना? 14 भुवन आहेत, त्यातल्या त्यात जवळचं पितृलोक आहे. पृथ्वी लोकाला जवळचं कुठलं लोक आहेत? पितृ. आता त्याच्यात क्रम सांगायला मला वेळ नाही, झालेली शिवाय इथंच थांबवतो. संतांचा महिमा अवर्णनीय आहे, त्यांचं कार्य अवर्णनीय आहे, त्यांची अनुभूती अवर्णनीय आहे, म्हणजे अनिर्वचनीय आहे. ते वर्णनच करता येत नाही. म्हणून एकच तिथं आपण नतमस्तक होऊ शकतो, त्यांचं स्मरण करतो. त्यांच्या स्मरणानं सुद्धा आपल्याला दिव्यता प्राप्त झाल्याशिवाय, तुका म्हणे त्यांच्या नामे करता घोष नातळती दोष. कळीकाळांचे ज्ञानोबऱ्यांच्या नावानं सुद्धा आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. ते नाव घ्या आणि इथं थांबतो. ज्ञानेश्वर माऊली